ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी शहरामध्ये प्रथमच महिलांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला महोत्सवात राहुरी नगरपालिकेच्या वतीनं महिलांसाठी प्रथमच महिला क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये शहरामधील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 8 ते 10 टीमनं सहभाग घेतला। या सर्व टीममध्ये मॅचेस झाल्या आहेत आणि पुढील सेमी फायनलसाठी 4 टीम गेल्या होत्या। त्यामधनं फायनलसाठी 2 टीम निवडण्यात आल्या आणि राहुरीमधील सह्याद्री टीमनं सर्व टीमला मागे सोडत महिला क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी मिळवली आहे। या क्रिकेट स्पर्धेमध्ये शहरामधील पोलीस, वकील, डॉक्टर्स, बँकिंग क्षेत्र तसेच छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या अशा विविध क्षेत्रामधील अनेक महिलांनी सहभाग नोंदवलाय। महिलांनी आपल्या दैनंदिन कामकाजामधनं वेळ काढून क्रिकेटची टीम उभी केली। तसेच आपले सर्व दैनंदिन कामकाज आटोपून खेळासाठी त्यांनी सराव केला। या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। त्याचप्रमाणे शहरामध्ये प्रथमच महिलांची क्रिकेट स्पर्धा होत असल्यानं सर्व शहरामधील महिलांमध्ये एक वेगळीच उत्सुकता बघायला मिळाली। तसेच महिलांसाठी प्रथमच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केल्यानं महिलांनी नगरपालिका तसेच माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, सुजाताताई तनपुरे आणि सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानले। यावेळी आयोजकांकडून महिलांसाठी उत्तम असं ग्राउंड उपलब्ध करून देण्यात आलं होतं। तसेच खेळाचे साहित्य देखील उपलब्ध करून देण्यात आलं होतं। या सर्व मॅच खूप आनंददायी, उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या। यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सौ उषाताई तनपुरे, ओजस्विनी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ सुजाताताई तनपुरे, सौ सोनालीताई तनपुरे, सायलीताई तनपुरे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता भुजाडी तसेच नगरसेविका सदस्या लताबाई जगधने, संगीता जाधव, सिंधुताई डावकर, वृषाली तनपुरे, प्रियंका आहेर, आसमा शेख, प्रियंका काशीद, प्रसन्ना वराळे, मनीषा भोंगळ, मनीषा वर्डे आदींसह सर्व नगरसेवकांच्या सौभाग्यवतींनी देखील या ठिकाणी हजेरी लावली होती। त्याचप्रमाणे महिला भगिनींनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थिती लावली होती। नंदिनी संदीप देशमुख, सह्याद्री टीमच्या वतीने उषाताईंचे मी सर्वात पहिले आभार मानते। हा प्रोग्राम त्यांनी महिलांसाठी फार सुंदर ठेवला होता, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते आणि माझ्या टीमची पण मी खूप आभार मानते। मी सौरुशाली सूर्यकांत भुजाडी। आज आपल्या इथे राहुरीमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित झाला, तरी पण उषाताई तनपुरे, सुजाता काकी तनपुरे आणि सोनालीताई तनपुरे यांनी महिलांसाठी खूप छान असा क्रिकेटचा प्रोग्राम केला। तरी पण आणि त्यामध्ये आमची कॉलनी यात क्रिकेट टीममध्ये आम्ही पण भाग घेतला होता। त्यात आमची सह्याद्री टीम विजेती झाली। त्याच्यामुळे आम्ही उषाताई तनपुरे यांचे खूप खूप आभारी आहोत। या महोत्सवामध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या। आज क्रिकेटची स्पर्धा होती, 9 ते 10 टीम बनल्या होत्या। त्याच्यामध्ये सह्याद्री ही टीम विजेता ठरली आणि भरपूर महिलांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन ह्या महोत्सवाची शान वाढवली।
आणि स्टॉल पण भरपूर लागलेले आहे. त्याचा पण उपभोग बराच घेतात. सर्व महिलांना, माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. राहुरी नगर परिषदेने यावर्षी जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात आज प्रथमच राहुरी शहरात यामागे कधीही न झालेल्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये खूप अशा महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. तसेच 9 संघ तयार झाले होते. सह्याद्री हा संघ त्यामध्ये विजयी झाला. या महिलांचा जो आनंद होता तो असा द्विगुणित होता. राहुरी नगर परिषदेने महिलांना घरकामाव्यतिरिक्त वेगवेगळ्या गुणांना दाखवण्याची जी संधी दिली, स्पर्धेमध्ये भाग घेण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी राहुरी नगर परिषदेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर सौ उषाताई तनपुरे आणि महिला कल्याण समितीच्या सभापती सौ स्मिताताई भुजाडी तसेच या स्पर्धेमध्ये सर्व माध्यमिक विद्यालय भागीरथीबाई माध्यमिक विद्यालयाचा जो स्टाफ आहे त्यांनी पण आम्हाला खूप असे सहकार्य केले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि यापुढेही अशाच स्पर्धा महिलांसाठी आयोजित केल्या जातील अशी मी अपेक्षा करते. जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना आमच्या वतीने शुभेच्छा. नमस्ते सर्वांना, मी हर्षा पटेल. इथे आज आपलं क्रिकेट टुर्नामेंट होतं. तर ह्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सर्वप्रथम 7 संघांनी भाग घेतला. तर त्या संघांमध्ये 4 टीम सेमीफायनलला गेल्या जिंकून आणि नंतर त्याच्यातून 2 टीम फायनलला गेल्या. फायनलमध्ये सह्याद्री टीम ही विजेता टीम ठरली. आणि त्याच्यानंतर माझं असं म्हणणं आहे तर दरवर्षी आपण हा प्रोग्राम घेऊ. तुमची सगळ्यांची साथ अशीच राहून द्या मला. राहुरीमध्ये क्रिकेट टुर्नामेंट हे पहिल्यांदाच झालं आपल्या राहुरीमध्ये. त्या हिशोबाने खूप साथ सगळ्यांची सर्वप्रथम खूप छान साथ भेटली सगळ्यांची मला. तर मी त्या उषाताईंचे आभार मानते. त्यांनी ही आपल्याला इथे आयोजन करून दिलं सगळं टीमला वगैरे व्यवस्थित. आणि नंतर त्या सगळ्या महिलांच्या वतीने आणि माझ्याकडून मी त्यांचे खूप आभार मानते. आणि महेश दाने, सी 24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.